25 मे पासून ते 31 मे पर्यंत मे महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात तुमच्या राशीसाठी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, तुम्हाला फक्त तुमच्या राशीचं ऐकायचं असेल तर तुम्ही तुमच्या राशीचं ऐकू शकता. टाइम फ्रेम दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा राशीनुसार टायमिंग्स दिलेले आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मेष राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या थोड्या वाढू शकतात. प्रवासाचे योग आहेत. अपेक्षित परिणाम एखाद्या गोष्टीचे यायला थोडा विलंब सुद्धा होऊ शकतो. अनावश्यक खर्च या आठवड्यामध्ये टाळावा लागेल. नातेसंबंधांमध्ये थोडासा तणाव जाणवू शकतो, त्यासाठी संवाद वाढवावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. वृषभ राशीच्या लोकांना मे महिन्याचा शेवटचा आठवडा व्यावसायिक दृष्टीने नव्या संधी देणारा ठरेल. नोकरीत सुद्धा प्रगतीचे योग आहेत. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी काळ योग्य आहे. नात्यांमध्ये स्थिरता येईल. कौटुंबिक वातावरण सुद्धा आनंदाचं असेल. मिथुन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही अडचणी या शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतात. थोडासा संयम तुम्हाला ठेवावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं खर्च वाढू शकतो, त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागेल. पण चांगल्या गोष्टी सुद्धा घडणार आहे. शेवटच्या या आठवड्यामध्ये नवीन ओळखी होतील. जुन्या नात्यांमध्ये काही मतभेद असतील तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकते. कर्क राशीच्या लोकांना नवीन प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरीत बदलाचे योग आहेत. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. कौटुंबिक संबंध मजबूत होताना दिसतील. नवीन नात्याची सुरुवात सुद्धा या शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ शकते. मानसिक शांततेचा लाभ व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही थोडंसं ध्यान, योग अभ्यास करण्याची गरज आहे. सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळेल. वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती निश्चितच मजबूत राहील. नवीन उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. नात्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. विवाहयोग्य लोकांसाठी हा काळ शुभ काळ म्हटला पाहिजे. या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी एखादं चांगलं स्थळ येऊ शकतं. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर त्यासाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुद्धा मजबूती दिसेल. माता लक्ष्मीचे तुमच्यावर विशेष आशीर्वाद असतील. आता वळूया तुळ राशीकडे. तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला सिद्ध होईल. चिंता संपतील. पैसे मिळतील. आठवड्याच्या मध्यात मात्र थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. सध्या तरी कुठलीही मोठी गुंतवणूक करू नका आणि नोकरीत बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. डोळे आणि पोटाच्या समस्या या आठवड्यात तुम्हाला थोड्या त्रास देऊ शकतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष थोडं हा आठवडा विचलित करेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. वृश्चिक राशीसाठी आठवड्याच्या सुरुवातीला विरोधक सक्रिय असतील, परंतु जसा आठवडा पुढे जाईल तुम्ही विरोधकांवर मात कराल. त्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. छोटी गुंतवणूक तुम्ही या आठवड्यात करू शकता. नोकरीतील अडथळे सुद्धा दूर होतील. केस आणि चेहऱ्याशी संबंधित समस्या थोड्याशा या आठवड्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात. या आठवड्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं दान करणं तुमच्यासाठी एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे, जो तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करेल. धनुराशीसाठी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. गुरुवारी आणि शुक्रवारी परिस्थिती खूपच अनुकूल असेल. शनिवारच्या दिवशी तुम्हाला थोडी सावधगिरी या आठवड्यात बाळगावी लागेल. व्यवसायातील अपेक्षा पूर्ण होणार नाहीत आणि नोकरीत समस्या येऊ शकतात. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. आरोग्याचा विचार करता हात किंवा घशाशी संबंधित समस्या तुम्हाला असू शकतात. दुर्गा देवीला तुपाचा दिवा लावणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. प्रेमात सुद्धा सुधारणा होईल. जे प्रेमी युगल आहेत त्यांच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होताना दिसेल. मकर राशीसाठी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की काहीही करू नये, परंतु नंतर तुमचा उत्साह थोडा वाढेल. स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये या आठवड्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. त्याचबरोबर नात्यांमध्ये सुधारणा होताना दिसेल. विवाहयोग्य लोकांसाठी सुद्धा हा काळ शुभ म्हणावा लागेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा देईल. करिअरमध्ये प्रगती होईल. धनप्राप्तीचे योग आहेत. खर्चावर नियंत्रणही ठेवावं लागेल, तरच बचत होऊ शकेल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. नवीन नात्याची सुरुवात या आठवड्यात होऊ शकते. मीन राशीचा विचार करता कामाच्या ठिकाणी यश मिळेल. वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत राहील. नवीन उत्पन्नाचं साधन या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतं. नात्यांमध्ये प्रेम वाढेल.
विवाहयोग्य लोकांसाठी एखादं चांगलं स्थळ येऊ शकतं. मित्रांनो, मे महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये 26 मेला आहे शनी जयंती. या दिवशी ज्या लोकांना 7:30 चालू आहे त्यांनी नक्की शनी मंदिरात जावं, शनिदेवांना तेल अर्पण करावं. त्याचबरोबर काही खास उपाय सुद्धा करावेत. ते उपाय कोणते असावे यासाठी एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. 7:30 कोणत्या राशींना चालू आहे हा जर तुमचा प्रश्न असेल तर कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना 7:30 चालू आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामांमध्ये अडथळे किंवा आर्थिक अडचणी, नात्यांमध्ये तणाव या गोष्टींचा सामना ते करत असतील तर त्यांनी शनी जयंतीच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. शनी जयंतीला दानधर्म करावा, शनिदेवांची उपासना करावी आणि जेवढं जमेल त्या पद्धतीने शनिदेवांच्या मंत्राचा जप किंवा स्तोत्राचं पठण सुद्धा अवश्य करावं. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.